आज आपण गंगा मातेसंबंधित खूप एक अनोखी कथा बघणार आहोत, जी बऱ्याच कमी लोकांना माहीत आहे. एक होती देवकन्या, तिचे नाव गंगा. एकदा गंगा शंतनू नावाच्या राजाकडे पाहून मोहित झाली. ती त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली. एक दिवस गंगा एका स्त्रीच्या रूपात प्रकट झाली. जेव्हा शंतनूची नजर तिच्यावर पडली तेव्हा तो पण मोहित होतो. शंतनूने तिला लग्न करण्यासाठी विनवणी केली आणि गंगेने सहमती दिली. परंतु तिने एक अट ठेवली की मी तुझ्याशी लग्न करील, परंतु मी काहीही केले तरी तू मला अडवायचे नाही. पूर्वी स्त्रियांनी विवाहापूर्वी अशा अटी ठेवल्याचे अनेक दाखले आहेत. पूर्वी महाराज पुरुरवा अप्सरा उर्वश्री हिच्या प्रेमात पडला आणि जेव्हा त्याने तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा ती म्हणाली, माझ्या 2 अटी आहेत. पहिली अट अशी की माझ्याकडे माझा आवडता बोकड आहे. तू माझ्या लाडक्या बोकडाची नेहमीच काळजी घेतली पाहिजे, त्याचे रक्षण केले पाहिजे. दुसरी अट अशी आहे की माझ्याशिवाय कोणीही कधीही तुला विवस्त्र अवस्थेत पाहू नये. दैवयोगाने अशी काही घटना घडली की पुरुरव्याकडून मोडल्या गेल्या. उर्वश्री ताबडतोब म्हणाली, तू माझ्या अटी मोडल्या आहेस, मी तुला सोडून जात आहे. कधीही न परतण्यासाठी ती निघाली. आपण आपल्या कथेकडे परत जाऊया. शंतनू गंगेच्या प्रेमात इतका वेडा होता की तिने जे काही मागितले त्याने ते मान्य केले. म्हणून गंगा त्याची अत्यंत सुंदर आणि आश्चर्यकारक पत्नी बनली. पुढे गंगेला सुंदर मुलगाही झाला, पण ताबडतोब ती मुलाला घेऊन नदीकडे गेली आणि तिने मुलाला बुडवून टाकले. शंतनूचा यावर विश्वासच बसत नव्हता. त्याचे हृदय फाटले, पण त्याला आठवले की त्याने गंगेला असे का केले हे विचारले तर ती निघून जाईल. जो माणूस आनंदात आणि प्रेमात तरंगत होता तो शोकाकुल झाला आणि आपल्या बायकोला घाबरायला लागला. पण तरीही तो तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि दोघे एकत्र राहत होते. आणखी एक मूल जन्माला आले, परंतु एकही शब्द न काढता तिने याही मुलाला घेतले आणि त्यालाही नदीत बुडविले. शंतनूला आता वेड लागायची पाळी आली होती, पण गंगेची अटच त्याच्या लक्षात होती की हे असे सुरू राहिले आणि त्याची 7ही मुले बुडवली. 8व्या मुलाचा जन्म झाल्यावर शंतनू असहाय्यपणे गंगेच्या मागे नदीकडे गेला. ती मुलाला बुडवणार तितक्यात त्याने बाळाला पकडले आणि म्हणाला, पुरे, तू अशा अमानवीय गोष्टी का करीत आहेस? गंगेनं उत्तर दिलं, तू माझी अट मोडली आहेस. आता माझी जाण्याची वेळ झाली आहे. शंतनू मात्र गंगेची प्रतीक्षा करत झुरत राहिला. किती झाले तरी गंगा एक देवकन्या होती. त्यामुळे देवाने जन्माला घातलेल्या गंगेला देवनिर्मित धर्माने सदैव सन्मान दिला. गंगेची विचित्र अटी आपल्याला ह्या काळात आश्चर्यकारक वाटत असल्या तरी त्या काळात तो सामान्य प्रघात होता. प्रश्न अटींचा नसून गंगेच्या आत्मसन्मानाचा होता. काळाच्या ओघात काही गोष्टी बदलत गेल्यामुळे स्त्रीची आपल्या जोडीदाराकडून ठेवायच्या अपेक्षा आणि त्या न पूर्ण झाल्यास त्याचा त्याग करण्याचा अधिकाराचा वापर त्या अगदी विसरतच गेल्या आणि स्त्री कशी पुरुषसत्ताक पद्धतीची अधीन झाली हे तिलाच कळले नाही. कधी गंगा, कधी उर्वश्री तर कधी लिलित. तिच्या प्रत्येक रूपाच्या मागचा स्त्रीत्वाचा रंग एकच असतो, पण हा पुरुषसत्ताक समाज मात्र त्याला वेगवेगळ्या रंगात रंगवतो, कारण त्याला स्त्रीला स्वयं निर्णयाचा अधिकार द्यायचाच नसतो. स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचे स्थान द्यायला तो तयारच नसतो. तो आणि ती एकाच मातीतून जन्माला आले आहेत, ते समान पातळीवर राहून सहजीवन जगू शकतात ही कल्पनाच मान्य नाही. तिला प्रसंगी नाही म्हणण्याचा अधिकारच नाकारला जातो. खूप पूर्वी असे घडत नव्हते आणि आता तसे घडते. रामकृष्ण हरी.